नमस्कार, मी मयुरी विकास समाचारमध्ये आपलं स्वागत। कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या प्रचारानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मे रोजी शुक्रवारी कल्याणमध्ये येत आहेत। कल्याण पश्चिमेतील वासुदेव बळवंत फडके मैदानावर मोदींची प्रचाराची सभा होणार आहे। पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा कल्याणमध्ये येत आहेत। यापूर्वी देशाचा एकही पंतप्रधान कल्याणमध्ये फिरकला नव्हता। 2014 मध्ये मोदी लोकसभा निवडणूक प्रचारासाठी कल्याणमध्ये आले होते। 18 डिसेंबर 2018 मध्ये मोदी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने आयोजित मेट्रो मार्ग प्रकल्पांसह सिडको गृहनिर्माण प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी कल्याणमधील फडके मैदानावर आले होते। यावेळी मोदींनी 21 मिनिटे भाषण केले होते। आता तिसऱ्यांदा मोदी कल्याणमध्ये येत आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील निवडणूक रिंगणात आहेत। या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, जिजाऊ विकास पक्षातर्फे निलेश सांबरे निवडणूक लढवित आहेत। गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मुरबाड, शहापूर, भिवंडी ग्रामीण, पूर्व, पश्चिम आणि कल्याण पश्चिम या ठिकाणी अत्यावश्यक विकास कामे मार्गी लावण्यात पुढाकार घेतला नाही। या भागातील लोकांच्या नागरी समस्या किंवा जनसंपर्क ठेवण्यात ते कमी पडले। त्याची किंमत आता कपिल पाटील यांना प्रचाराच्या वेळी चुकती करावी लागत आहे। बाळ्या मामा, निलेश सांबरे असे तगडे उमेदवार समोर असल्याने यावेळी कपिल पाटील यांच्या समोर आव्हानात्मक परिस्थिती आहे। या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदी यांच्या सभेचे कल्याणमध्ये आयोजन करण्यात आल्याचे समजते।